नमस्कार. मागील भागात आपण पाहिलं की 4 गोष्टी म्हणजेच ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टी चांगल्या अवस्थेत असतील तर गर्भधारणा नक्की होऊ शकते. ऋतू म्हणजे मेन्स्ट्रुएशन, क्षेत्र म्हणजे गर्भाशय, अंबू म्हणजे हॉर्मोन्स आणि बीज म्हणजे गॅमेट्स, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. या 4 गोष्टी छान असतील तर गर्भधारणा नक्की. पण ह्यांचं चेकअप कसं करायचं, म्हणजे मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर यांची फर्टिलिटी चेक करण्यासाठी कोणत्या टेस्ट आवश्यक आहे ते आज मी तुम्हाला सांगणार. आज पाहूया मेल फर्टिलिटी चेकसाठी कुठल्या टेस्ट आवश्यक आहे. तर मेल फर्टिलिटी चेकसाठी काही ब्लड टेस्ट आवश्यक. त्यामध्ये येते एक इन्फेक्टिव्ह पॅनल म्हणजे HHH VDRL, HIV, HBsAg, SCV आणि VDRL. या 4 गोष्टींना इन्फेक्टिव्ह पॅनल म्हणतात. यामुळे आपल्या मेल पार्टनरला कुठले इन्फेक्शन तर नाही ते आपल्या लक्षात येते. दुसरी गोष्ट आहे आपले शुगर लेवल्स, थायरॉइड लेवल्स हे देखील करणं आवश्यक आहे. यानंतर महत्त्वाची टेस्ट असते ती म्हणजे सीमेन अनालिसिस. सीमेन अनालिसिस करताना जर पहिल्या दिवशी संबंध ठेवले असतील किंवा मास्टरबेशन करून सॅम्पल व्हॉइड केले असेल तर त्यानंतर 2 दिवसाचा ॲब्स्टिनन्स ठेवून तिसऱ्या दिवशी सॅम्पल लॅबमध्ये तपासणे आवश्यक आहे. या तपासणीतून आपल्याला स्पर्मची संख्या, स्पर्म काउंट आणि त्यांची मोटिलिटी लक्षात येते. जर स्पर्म काउंट कमी जास्त असेल किंवा मोटिलिटी जर चांगली नसेल तर यापुढे आपल्याला डॉक्टर कदाचित सिरम FSH ही देखील तपासणी सांगू शकतो. त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी USG स्क्रोटम देखील ॲडवाइस करू शकतो. Samartha Fertility and IVF Center bring home happiness.